नमस्कार. आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या पापड्या, ज्या खायला अगदी टेस्टी आणि कुरकुरीत असतात. चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर आपण सर्वप्रथम घेतोय 3 वाट्या गव्हाचं पीठ, तसेच अर्धी वाटी बेसन, दोन्ही पीठ घेऊया. त्यानंतर 1 टेबलस्पून तीळ ॲड करूया. तिळाने कसं पापड्या खायला टेस्टी लागतात, खमंग होतात. त्यानंतर 1 टीस्पून धने जिरा पावडर घेऊयात, 1 टीस्पून ओवा, सोबतच 1 टीस्पून हळदी पावडर आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर. जर तुम्ही काश्मीरी लाल तिखट वापरणार असाल तर प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागेल. तसेच चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया. लसणची पेस्ट आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलं आहे, 1 कटोरी. आता ही सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करूया. त्यासोबतच 2 टेबलस्पून ऑइल ॲड करून घेऊयात. हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर थोडं पाणी ॲड करूया. थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त सैल नाही होऊ द्यायचं आपल्याला, त्यामुळे थोडं पाणीच ॲड करा आणि पीठ कसं घट्ट मळून घ्यायचं आहे, त्यामुळे पापड्या एकमेकांना चिटकणार नाहीत. एकदा पीठ घट्ट मळून झालं आहे, त्यानंतर 10 मिनिट पिठाला रेस्ट करू द्यायचं आहे. दहा मिनिट झालेले आहेत. तर आता आपण पापड्या लाटायला घेऊयात. पिठाचा मोठा गोळा घेऊन त्याच्या छोट्या लाटा करून घ्यायच्या, म्हणजे कसं पापड्या लाटायला सोपं होतं. अशा प्रकारे आपण छोट्या लाटा करून घेतलेल्या आहेत. आता आपण पापड्या लाटायला घेऊयात. पापड्या जास्त जाडसर लाटायच्या नाही आहेत, थोड्या पतल्याच असू द्यायच्या. जर आपण पापड्या जाड लाटला तर त्या नरम पडू शकतात, त्यामुळे पातळ लाटून घेऊया. बघू शकता किती छान दिसत आहेत सगळ्या पापड्या. त्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवूया. एकदा तेल गरम झालं की 2-2, 3-3 पापड्या तळून घेऊया. ह्या पापड्या 15 ते 20 दिवस सहज टिकतात. प्रवासासाठी अतिशय उत्तम पर्याय आहेत. खायलाही खमंग लागतात. प्रवासात बाहेरचे चिप्स देण्यापेक्षा मुलांना ह्या पापड्या देऊ शकतो आपण. संध्याकाळी चहासोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. स्टोरेबल आहेत. तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पापड्या तळून झालेल्या आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.